मी आता असं आहे कणकवली तालुक्यातील शिवडाव या गावात गावकरवाडी असा आणि या ठिकाणी एक नारळा झाड असा चारही बाजून घरा असतात. या इकडे एक घर असा, त्या तिकडे एक घर असा, या इकडे एक घर असा आणि इकडे काय लाकडांची खोप असा. आणि आता थोड्या दिवसात पाऊस पडतलो असा. मालकांचा म्हणणं असा की वादळी वाऱ्यानं नारळाचं झाड घरावर पडा शकता आणि बरीचशी झाडा मे महिन्यातल्या वादळाला पाऊस घेऊन त्या वादळात बरीचशी झाडा पडलेली असत आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक भीती निर्माण झालेली असा की झाडा घरावर पडतील. वित्त हानी बरोबर जीवित हानी होण्याची पण शक्यता असा. त्याच्यामुळे बरेच जण घराजवळ असलेली आपली अशी धरती नारळाची झाडा किंवा इतरही झाडा तोडतात. आता ह्या झाडं घातला रामफळीचा त्याचे फांदी मारलेली असत. तर ह्या नारळाचा झाड आपल्या का तोडूचा असा रिसर घराणा घालूया, मालकांका खाप मारूक सांगाया, त्याच्यानंतर आपलं काम चालू करूया. तर बघूया आपला काम कसा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा. धन्यवाद. तर ह्या साधा नारळाचं झाड, इकडे घर असा, तिकडे या घर असा, तिकडे या घर असा, इकडे खोप असा. मे महिन्यात 7, 8 आणि 9 या 3 दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस पडलो आणि बराचसा असा वादळ येलेला. मालकांचा म्हणणं होता संपूर्णपणे हलत होतो ह्यो माड. तर मला थोडीफार भीती निर्माण झालेली असा. हां, त्याच्यामुळं मालकाने ह्या नारळाचं झाड तोडूचा निर्णय घेतलेला असा. चला सावळा मारून घेऊया आणि मग आपलं काम करूया. चाय पिऊया. इकडे संडाची टाकी असा, इकडे वांगी असत. सगळा सांभाळून काम करूचा असा. हे चल तोंडू पटापट. बापाची एकदम देतस ना. बघलंय तुझा व्हिडिओ मी है ना. बापाची एकदम देत असता. हा बघलंय हर पटापट तोंडू सगळ्यांका दम देत असता ह्यो. घराने काप मारा. पायाखाली घालून ठेव आणि वाट पडणाऱ्यांच्या हातपाय सांभाळून बाहेर कोणीतरी सांभाळतो. तुझे आडा असा त्या आड्यातलं मारतो असं वापाशी मारायच्या. तर वापाशी मारायच्या हे चढणारे असत त्यांच्या हाती पायापुढे सांभाळून सगळं काही व्यवस्थितपणे पार पाड बापाशी मारायच्या आणि दयाला कोले घेऊन सांभाळ कर. ह्या आणि ह्या दोन घरांच्या छपरावर ह्या नारळा झाड वादळी वाऱ्यान मोडान पडा शकता म्हणून याद आपल्याक तोडूचा असा. ह्या आता डबल म्हणायचा रिस्ता तर आमच्या आतेचा घर असा. ह्या काम करून मग आतेकडे जाऊचा असा जीव. आता पहिली सगळी सावळा तोडून घेऊया आणि त्याच्यानंतर मग बारीक बारीक तुकडे करून टाकूचे लागतले. खाली मशरूम असा, टाकी असा, चौसे बाजून घरा असत. थोडाफार भविष्यात धोकादायक होणारा या झाड असा आणि थोडाफार रिस्की पण असा या काम करूक. सावळा तोडून घेऊया पहिली. सावळा बरोबर हाई पडा खोई असत.
2 ते 3 तासाचा काम असतं या. आता उतराया खाली आणि मग तोडे मारून घेऊया. भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी काही झाडं आम्ही तोडतो. उतराया खाली पाणी वगैरे पिऊया, त्याच्यानंतर परत वर यावूया. चहा नाश्ता करून परत आता वरती येईल असं. ही आपली मशीन असा, ह्यो सेफ्टी बेल्ट असा. सुरक्षा घेऊन जास्तीत जास्त आम्ही काम करतो. सेफ्टी बेल्टमुळे सुरक्षा होता. सगळा आता काय चालला होता सेफ्टी बेल्टावर आणि या वरच्या जीवावर. आम्ही काय कोणता वाईट करीत नाही असो. अशी काही धोकादायक झाडं असत तीच आम्ही तोडतो. आता ह्या तोडून घेऊया झाड नारळाचा, ताकी भविष्यात धोकादायक ठरणार असता. घरावर पडणार असतो. धोकादायक होतं. भारी काम झाला. काम तर आपला भारी झालेला असा. तर अशीच काही धोकादायक झाडं आम्ही तोडतो, जी की भविष्यात घराचा किंवा महावितरणचा नुकसान करतील. 7, 8 आणि 9 मे या 3 दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस पडलो आणि बऱ्याच ठिकाणी पडझड झाली ना. रस्त्यावर ओढ पडलो तो. रस्त्यावर ओढ पडलं, वाडा झाड पडलेला. बराचसा असा नुकसान झाला. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती असा, जर घरावर झाड पडला किंवा फांदी पडली तर वित्त हानी बरोबर जीवित हानी होऊ शकता. तर काम तर आपला झालेला असा. थोडा वाईट बसाया, चहा पाणी घेऊया. मालक काय म्हणतात ते बघूया, दक्षिणा घेऊन वाटेला काय. चला. ते दिवशी वादळ लागला जोराचा, त्यामुळे केळी मोडली आणि एक आमचा माड होतो तो लय हालायचो. भोवतारी घरा होती म्हणून नाईला त्याने आता तोडून घेतला. पत्र फुटलो केळ पडल्यामुळं. पत्र फुटलं आणि मग नाईला त्याने तोडूचा लागला. नाईलाजामुळं तोडूचा निर्णय घेतलेला असा. इकडे 3 नारळाची झाडं असत, आंब्याची झाडं असत, पेरूचा असा बरीचशी झाडं असत. चला. हा, आणि परत लावची असत. परत लावची पण असत. लक्ष्मण भास्करगावकर आमचा ह्यो माड होतो, धोकादायक होतो. तो आम्ही हे पाहुण्यांची रील बघून त्यांना बोलावलं आणि मस्तपैकी चांगल्या प्रकारे माडाचं झाड तोडून दिल्याने त्यांचे आभारी आहोत आम्ही. आणि याच्या पुढे काय असेल तर सांगू त्यांना. संकट करू नका. धन्यवाद. आता ह्या नारळाचं झाड तोडला
हा नाही नावीला घरावर पडला असता आपला नुकसान झाला असतं तर ठीक होता, पण इतरांचा जर नुकसान झाला असता तर जे सांगते तेवढे पैसे देऊ होते. आणि परत नुकसान होते, पण तर जीवितहानी झाली असेल तर केवढ्याक पडला असता. कारण आता 7, 8 आणि 9 मे या 3 दिवशी वादळी वाऱ्यासह परत पैकी पाऊस पडलो, आणि आता ही सुरुवात असा वादळी वाऱ्याची. त्याच्यामुळे ह्या नारळाचा झाड तोडला नाहीला जाण. बरीचशी झाडा यांच्या घराभोवतारी असत, पण होय आता पावसावर 1-2 झाडा लावा मिरगाबरोबर. चलाचे आम्ही आता बरं जाऊ. रामकृष्ण हरी. धन्यवाद.